नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शौर्य कशा पद्धतीने हर्षवर्धन आणि त्याचबरोबर इकडे विजयाला रंग लावतो आणि घरातलं वातावरण बदलवून टाकतो. घरातलं वातावरण खूप छान असं त्याने केलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आता इकडे ऊर्जाने हुकमी एक्का बाहेर काढायचं ठरवलेलं आहे, कारण हर्षवर्धनने तो जो पुरावा होता, जो फॉरेन्सिक लॅबमध्ये टेस्टिंगसाठी दिलेला होता, तो नष्ट केलेला आहे आणि त्याला एवढा आनंद झालेला आहे. पण यावेळेस ऊर्जा मात्र त्याच्या पुढे 4 पावलं चालत आहे आणि त्याला दाखवून देणार आहे की त्याने काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचं बॅकअप ऊर्जाने स्वतःकडे सुद्धा ठेवलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण पाहूया. आता ऊर्जाला अचानक शौर्य दिसतो, पण अचानक दिसलेला नसतो, तर शौर्य ऑलरेडी आलेला आहे. आणि मग ऊर्जा म्हणते तू खरंच आलास? तेव्हा शौर्य म्हणतो म्हणजे तुला भास होत होता, म्हणजे आता गाडी पुढे गेली म्हणायचं, असं शौर्य तिला चिडवत असतो. म्हणजेच ऊर्जाला भास होतोय आपला, ही गोष्ट त्याला जाणवलेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता शौर्य ऊर्जाला रंग लावतो आणि मग ऊर्जा त्याच्याकडे पाहत असते. म्हणजे आतापर्यंत ऊर्जाने रंग खेळलाच नव्हता, ती शौर्याची वाट बघत होती. मग चाळीतली छोटी छोटी मुलं येतात आणि म्हणतात, ऊर्जाताई मगाशी तर तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता ना, आणि आता? आणि आम्ही मगाशी म्हटलं तर नाही म्हणालीस, आता कसा चेहरा खुललाय तुझा? तेव्हा शौर्य म्हणतो, अरे विचारायचं नसतंय रे, लावायचा असतो रंग, हे बघा असा. असं म्हणत मुलांच्या समोर पुन्हा एकदा ऊर्जाला तो रंग लावतो. तेव्हा मुलं ऊर्जाला म्हणतात की ऊर्जाताई चल, आईना का बायना राहिलाय. ऊर्जाला शौर्य म्हणतो की म्हणजे काय असतं हे? तेव्हा ऊर्जा म्हणते, मुंबईत राहतो आणि तुला आईना बाईना माहित नाहीये. आणि असं म्हणत आता डबा वाजवत घेऊन सगळेजण आता निघालेले असतात. ताट डबा हे सगळं घेऊन निघालेले असतात. आईना का बायना, घेतल्याशिवाय राहीना, पेटी उघड, असं म्हणत त्यांचं सुरू झालेलं असतं. पैसा पैसा पैसा, या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि प्रत्येक दारात जायचं, जोर जोरात ओरडायचं, आईना का बायना म्हणायचं आणि पैसे घ्यायचे, हे चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र ऊर्जा पाहतच राहते, कारण ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं की काय गोंधळ झालेला आहे. आणि मग मात्र इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही ज्या पद्धतीने नाचत असतात, पैसे गोळा करत असतात आणि रंगांची उधळण चालू झालेली असते, त्याच वेळी दळवी काकू त्याचबरोबर बाकीच्या बायका तिथे येतात आणि सगळ्या मुलांच्या अंगावरती पाणी ओततात. सगळेजण मनसोक्त नाचत असतात आणि शौर्याने तर खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच अशी होळी तो खेळलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की शौर्य आणि ऊर्जा खूप आनंदात असतात. हा दिवस त्यांच्यासाठी खूप छान असतो आणि खऱ्या अर्थाने हे सगळं जे काय आहे ते छान असं सुरू झालेलं असतं. परंतु इकडे आता हर्षवर्धनने सगळ्यांना फैलावर घेतलेलं आहे. हे सगळं कोणी केलंय? ह्या सगळ्या गोष्टी कोणी आणलेत? रंग कोणी आणलं? ही आयडिया कोणाची होती? असं म्हणत हर्षवर्धन त्या सगळ्यांना ओरडत असतो, सगळ्यांना जाब विचारत असतो, कोण आहे या सगळ्याला जबाबदार? कोणी केलंय हे सगळं? सगळी मुलं घाबरलेली असतात, शांत होतात, कोणी काहीच बोलत नाहीये, कारण त्यांनाही भीती वाटत असते की हे सगळं काय होणार आहे आता, या सगळ्यातून काय अर्थ निघणार आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग मात्र सगळेजण पाहत आहेत आणि पाहतात तर काय, त्याच्यानंतर जे घडतं ते म्हणजे शौर्य नाचत वाजत गाजत आलेला असतो आणि शौर्य आलेला पाहून सगळ्यांना धक्का बसतो. आणि हर्षवर्धन शौर्याला म्हणतो, हे काय आहे? कारण हे सगळेजण इतक्या वेळ गप्प होते, आता शौर्य आल्यानंतर तर वेगळाच दंगा घरात चाललेला असतो. आणि हे सगळं जेव्हा सगळेजण पाहतात तेव्हा धक्का तर सगळ्यांनाच बसलेला असतो. विजया तर घाबरलेली असते, काय करायचं या मुलांचं? इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की कोणी केले हे सगळं? कोण जबाबदारी याला? कोणाची आयडिया होती? बोला. आता शौर्य म्हणतो की डॅड, हे काय चाललंय? असं म्हणत तो त्यालाच बोलायला सुरुवात करतो. हर्षवर्धनला म्हणतो की डॅड, एवढं काय त्याच्यामध्ये? आणि मग तो म्हणतो की डॅड, होळी आहे, बुरा न मानो होळी आहे, असं म्हणत हर्षवर्धनला रंग लावतो. आता मात्र हर्षवर्धन चिडलेला असतो. त्यानंतर शौर्य पुन्हा आईकडे जातो आणि सगळ्यांच्या समोर तो ओरडायला सुरुवात करतो, माहित नाहीये का? आईना का बाईना माहित नाहीये का? चला चला, आता पैसे गोळा करायचे, आलोच मी, पण हे कसं करणार? असं म्हणत तो आईच्या गालांना कलर लावतो. विजया सुद्धा घाबरलेली असते, तिलाही कळत नसतं की काय करू या मुलाचं मी. आणि शौर्य किचनमध्ये जातो आणि किचनमध्ये जाऊन तो पुन्हा येतो, कारण त्याला आता आईना का बायना खेळायचा असतो आणि सगळ्यांना रंग लावायचे असतात. आणि मग
तो जोरात ओरडायला सुरुवात करतो की आई नका बायना, आई नका बायना. आणि त्याला साथ द्यायला असते ती म्हणजे दिव्या. आता तीही चाळीत राहिलेली आहे, तिलाही माहिती आहे की काय होतं आणि काय नाही. तीही ओरडायला सुरुवात करते, आई नका बायना, घेतल्याशिवाय जायना, असं म्हणत त्यांचं पैसा 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 असं करत ओरडत असतात. आणि शौर्य हे ओरडतोय, हे सगळं करतोय हे पाहून बाकीच्यांना तर धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की काय करायचं या मुलाचं, याबद्दल कळतच नसतं की काय बोलू आणि कसं बोलू. म्हणत सगळेजण पाहू लागलेले आहेत आणि धक्का तर बसलेला असतो, परंतु या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र शौर्य म्हणतो की चला ओरडा. आणि मग सगळेजण येतात ते प्रभाकरच्या समोर. प्रभाकरच्या समोर येऊन आता सगळेजण तिथे नाचत असतात. प्रभाकर पाहत असतो. प्रभाकर म्हणतो अरे काय दादा. प्रभाकर पैसे काढून देतो. मग आता शौर्य हर्षवर्धनच्या पुढे जातो आणि त्याचं हे वेडेचाळे सुरूच असतात. तो नाचत असतो, ओरडत असतो. हर्षवर्धन म्हणतो की काय करायचं याचं, त्यालाही कळत नसतं. आणि मग सगळेजण ओरडत आहेत. शेवटी हर्षवर्धन पाकिट काढतो. प्रभाकर म्हणत असतो की अरे दे ना रे दादा, एवढा काय चेंगूसपणा. हर्षवर्धन हे पाकिट काढलेलं असतं. विजया त्या पाकिटातले पैसे घेते आणि शौर्यला देते. आता मात्र सगळेजण पाहत आहेत आणि सगळी मुलं नाचायला सुरुवात करतात. म्हणजे त्यांना आता कळलेलं असतं की हे सगळं जे काही घडलेलं आहे याला आता डॅडचा सपोर्ट आहे. असं म्हणत सगळे नाचत असतात. इकडे ऊर्जा सुद्धा तिच्या फॅमिली बरोबर मनसोक्त बेधुंद होऊन नाचत असते. तिला सुद्धा छान वाटत असतं. फायनली तिच्या आयुष्यात सुद्धा हा आनंद परत आलेला आहे. आणि इकडे शौर्य म्हणत असतो की खरंच कमाल आहेस ऊर्जा तू, खरंच तुझ्यातली एनर्जी, पॉझिटिव्हिटी पाहण्यासारखी आहे. आणि असं म्हणत शौर्य बोलत असतो आणि शौर्य म्हणतो की खरंच आज माझ्या घरात मी तो आनंद आणू शकलेलो आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे ऊर्जा. आणि ही सगळी मुलं एवढी खुश झालेली असतात. मग शौर्य रूममध्ये येतो. सगळेजण फ्रेश होतात. आजी बाहेर गेलेली असते मेडिटेशनसाठी. आजी घरी येते आणि आजी आल्यानंतर शौर्यला म्हणते झालं की क्लीन. तेव्हा शौर्य म्हणतो हो. मग तो सांगू लागतो की आजी, तेव्हा आजी म्हणते मला माहिती आहे तू चाळीत गेला होतास. हे ऐकून आता मात्र धक्काच बसतो. आणि मग इकडे आजीला तो म्हणू लागतो मी काल पण गेलो होतो, तुला माहिती आहे मी पुरण बनवायला पण मदत केली आहे. म्हणजे अगदी लहान मुलांसारखं त्याचं चाललेलं असतं. आणि पुरण यंत्रावर मी जेव्हा पुरण बनवत होतो तेव्हा मला जमत नव्हतं. ऊर्जा मला काय म्हणाली माहिती आहे. आजी म्हणते काय म्हणाली ती. शौर्य म्हणत असतो की तिने मला बाबांबद्दल, डॅडबद्दल, मॉमबद्दल विचारलं, पण मी नाही काही बोलू शकलो. नशीब तेवढ्यात मागे आला. पण आजी हे सगळं किती दिवस थांबणार आहे मला कळत नाही आहे. एक ना एक दिवस तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागणारच आहेत ना. असं म्हणत आजीला तो विचारत असतो. आजी म्हणत असते की बरोबर आहे तुझं. आणि दोघेही बोलत असतात. दुसऱ्या दिवशी आता हर्षवर्धन ऑफिसला गेलेला असतो. आणि मग मात्र त्याने भजनला बोलवलेलं असतं. भजन म्हणतो की बोला सर तुम्ही बोलवलं. हर्षवर्धन सांगू लागतो की हे बघ भजन, आताच्या आता तो जो विक्रांतचा व्हिडिओ आहे तो डिस्ट्रॉय करायचा आहे. भजन म्हणतो पण सर कसं पॉसिबल आहे, तिथलं फॉरेन्सिक लॅबचे जे हेड आहेत ते माहिती आहे ना तुम्हाला किती हे आहेत. तेव्हा हर्षवर्धन सांगू लागतो हो ते मला माहिती आहे, पण मी काय सांगतोय ते लक्षात घ्या आधी. असं म्हणत हर्षवर्धन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि त्याच वेळी इकडे हर्षवर्धन भजनला सांगू लागतो की हे बघ काहीही झालं तरीही मी सगळी अरेंजमेंट केली, कारण त्याचा जो असिस्टंट आहे त्याला मी मॅनेज केलेला आहे. तुला तिथे जायचं आहे आणि हे काम करायचं आहे, एवढं लक्षात ठेव. 4 तास आहे तुझ्याकडे, कारण ते 4 तासासाठी मीटिंगमध्ये आहे. त्यामुळं मी जे सांगितलं ते सगळं करायचं आहे. आता भजन जायला निघतो. भजनला माहिती आहे की काय होणार आहे, पण भजनला सांगितले जोपर्यंत तू काम पूर्ण करून इथं ऑफिसमध्ये येत नाही तोपर्यंत मी ऑफिसमधून कुठेही जाणार नाही. भजन थोडासा घाबरल्यासारखा होतो. आणि मग मात्र इकडे भजन जातो, त्याच्याकडे काही ऑप्शन नसतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की ऊर्जा आलेली असते आणि ती हुळबुट्टेंना म्हणत असते की साहेब खरंच तुम्ही ना म्हणजे त्या प्राचीच्या नवऱ्याला जे काय बोललात ना भरत, तेव्हा हुळबुट्टे म्हणतात की मला काय वाटतं माहिती आहे का ऊर्जा मॅडम, तुम्हाला तुमची नोकरी जी आहे ना ती गमवावी लागणार आहे, म्हणजे तुमची वकिली बंद करावी लागणार आहे. ऊर्जा म्हणते असं काय म्हणता तुम्ही, काय झालं, मी काय केलं, असं हुळबुट्टेंना ऊर्जा म्हणू लागते. तेव्हा मात्र हुळबुट्टे म्हणत असतात की मला सांगा मॅडम, ही जर केस कोर्टात स्टँड झाली असती तर बक्कळ पैसा मिळाला असता, 1.5 लाख रुपये तुम्हाला मिळाले असते. तुम्ही ही बाहेर सेटल केली
अहो मग तुम्ही जर समाजसेवाच करायची असेल तर मग वकिली बंदच भेटणार ना. कसं आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गाने चालता तेव्हा तुमच्याकडे पैसा नाही येत. मग मानेला हुळबुट्टे सांगू लागतात की एक गोष्ट करायची आहे, जा चहा ऑर्डर करून ये आणि मग मॅडमसाठी हे चहा सांगा असं सांगितलं जातं. मग माने आता चहाची ऑर्डर द्यायला जातात. ऊर्जा आणि हुळबुट्टे बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते की बरोबर आहे साहेब, आपल्याला आता हे काम जे आहे ते हुशारीनं करावं लागणार आहे आणि तुम्ही जे काही केलेलं आहे ते खरंच खूप मोठं केलं आहे. कारण हुळबुट्टे सांगतात की मी पद्माला सिक्युरिटी देण्यासाठी एक सिव्हिल ड्रेसमध्ये माणूस तिथं ठेवलेला आहे. कारण मॅडम तुम्हीच सांगितलं ना एरिया बघून काम करायचं नसतं. त्यानंतर हुळबुट्टेंना फोन येतो आणि त्यांनी जी FIR दाखल केलेली असते विक्रांतच्या विरोधात, त्याच्यासाठी अटक वॉरंट करायचं आहे, ते कॅन्सल झालेलं असतं. हे ऐकल्यानंतर धक्का बसलेला असतो आणि मग मात्र इकडे खूप मोठी गोष्ट घडते. कारण कळायचं बंद झालेलं असतं. हे सगळं काय होतंय हा प्रश्न उभा असतो आणि त्याच वेळेस इकडे हर्षवर्धनने जे काम करायला सांगितलेलं आहे ते मात्र खूपच भयानक पद्धतीनं चाललेलं असतं. आणि हर्षवर्धनने आता ठरवलेलं आहे ते म्हणजेच की जो व्हिडिओ डिलीट करायला त्याने लावलेला असतो. आणि मग मात्र हर्षवर्धनला आता धक्का बसलेला असतो. कारण त्याचं काम झालेलं आहे, पण ऊर्जा मात्र आता शांत राहणार नसते. आणि तेव्हा मात्र इकडे ऊर्जा ज्या पद्धतीने काम करते हे पाहून इकडे हुळबुट्टेंना तर भारी वाटत असतं. पण आता हे असं कसं झालं, म्हणजे आपल्यात कोणीतरी फितूर आहे. कारण आपण ही जी केस फाईल केलेली आहे, अप्लाय केलंय, ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. मग ही गोष्ट बाहेर कशी लीक झाली, कोण आहे अशी व्यक्ती, याचा शोध घ्यायचा असतो. आणि हुळबुट्टे म्हणत असतात की नाही मॅडम, आपल्याला हुशारीने हे सगळं करावं लागणार आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा म्हणते माझ्याकडे पण एक हुकमी एक काय, बघा काय करूया आपण ते, असं ऊर्जा सांगत असते. आणि ऊर्जाने तिच्याकडचा हुकमी एक्का वापरायचं ठरवलेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे शिर्केंनी आता गुंड बोलवलेले आहेत आणि ऊर्जाच्या चाळीमध्ये जायचं आणि तिथल्या लोकांचे असे हाल करायचे की त्या लोकांनी त्या दोघींना तिथून हाकलून दिलं पाहिजे असं त्या माणसाने सांगितलेलं असतं. म्हणजे ऊर्जाच्या विरोधात एवढं मोठं कारस्थान आता सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र ऊर्जाला माहीतच नाहीये चाळीत गुंड येतात, खूप राडा केला जातो, मुलींना मारहाण केली जाते, त्यांची इज्जत लुटली जाते. आणि आता मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता ऊर्जाला कळतच नाहीये की हे सगळं कुणी केले. आणि सगळे ऊर्जाला ओरडत असतात हे सगळं तुझ्यामुळे झाले, या सगळ्याला तू जबाबदार आहे. ऊर्जा म्हणते म्हणजे तू ती केस घेतलेली आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत, असं लोकांनी आता ऊर्जाला ब्लेम करायला सुरुवात केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.